कल्याण डोंबिवलीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतलाय। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकन मटन दुकाने आणि जनावरांचे कत्तलखाने बंद राहणार आहेत। मात्र या निर्णयामुळे मोठ्या वादाची शक्यता वर्तवली जाते। 15 ऑगस्टला चिकन मटन दुकाने कत्तलखाने बंद राहणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिल्यांदाच हा निर्णय घेतलेला आहे। सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे। म्हणजे कोंबड्यापासून ते चिकन शॉप, मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत ते पासून झालेलं आहे, पण 2 दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटन दुकानं का बंद ठेवतात। बराचसा समाजात जन्माला आलो आहे। आमचा आगरी कोळी समाज जेव्हा आमचा मुलगा 8-9 महिन्यात खायला सुरुवात करतो तेव्हा आम्ही त्याला फिश खायला देतो, कारण ही आमची संस्कृती आहे आणि आम्ही खाडी किनार राहतो। तर आम्ही इथंच नाही, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात, जिथं समुद्र असेल तिथलं राहणीमान तसं असेल। इथून तुम्ही घाटावर गेला तर लोक व्हेज जास्त खातात। तर माझं म्हणणं असं आहे की ह्या गोष्टीत काही तथ्य नाही हो, कोणी काय खायचं काय नाही खायचं हा त्या माणसाचा किंवा त्या समाजाचा विषय आहे। त्यात बंधने घालण्याची त्याची काही आवश्यकता नाही। दिवसापासून झालेलं आहे, पण 2 दिवसांत कुठल्याही सामान्य जनतेने असं बोललं नाही की चिकन आणि मटन दुकानं का बंद ठेवतात। बराचसा समाज हा आता ह्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये हे करत असतो। मोजक्या हाताच्या बोटावरची जी लोक असतात तीच लोक चिकन आणि मटण खातात, आणि हे जे करतात महापालिका म्हणा किंवा प्रशासन करणार हे कोणासाठी करतात? नागरिकांसाठीच करतात ना। एवढ्या दिवसांचं जे शाकाहारीचं महत्त्व असतं, एक दिवस नाही खाल्लं तर काय होणार आहे? आणि कोणी कंप्लेंट केलेली नाही, कोणी कॉमेंट्स केलेले नाही। हां, आदित्य ठाकरे कारवाईची मागणी केली आहे। नाही, ते बघा, ते जिथे चांगलं होत असतं तिथे ते लोक हे करत असतात। आदित्य ठाकरे म्हणा किंवा जितेंद्र आव्हाड म्हणा, एखादा चांगला निर्णय असेल तर त्याचं स्वागत करायला काय हरकत आहे? का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला? कल्याण डोंबिवली कमिशनरने असा आदेश शेवटी कुठल्या कोड असतं? शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण, कुठल्या नियमांनी काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल।